महाराष्ट्रात 16 ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे। महाराष्ट्रात एकूण 16 ठिकाणी हे मॉक ड्रिल होणार आहे। मुंबईसह ठाणे, पुणे, नाशिक, रायगड आणि उरणचा यात समावेश असणार आहे। तारापूरचाही मॉक ड्रिल मध्ये समावेश असणार आहे। कोकण किनारपट्टीवर मॉक ड्रिल घेण्याचे आदेश देण्यात आले। देशात कुठे कुठे मॉक ड्रिल होणार आहे याचीही यादी केंद्र सरकारने जारी केली आहे। यात महाराष्ट्रातील 16 ठिकाणांचा समावेश आहे। 3 कॅटरिंग मध्ये मॉक ड्रिल घेतली जाणार आहे। कॅटेगरी 1 मध्ये मुंबई, उरण, तारापूर मध्ये मॉक ड्रिल घेतलं जाणार आहे, तर कॅटेगरी 2 मध्ये ठाणे, पुणे, नाशिक, रोहा, धाटाव, नागोठणे, मनमाड, सिन्नर, थळ, वायशोट, पिंपरी चिंचवड या ठिकाणी हे मॉक ड्रिल घेतलं जाणार आहे। कॅटेगरी 3 मध्ये औरंगाबाद, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्ये हे मॉक ड्रिल घेतलं जाणार आहे। मॉक ड्रिलची तयारी सुरू आहे। महाराष्ट्रातही मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे। कोकण किनारपट्टीवरही मॉक ड्रिल घेणार आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। चेतन, काय सांगाल? महाराष्ट्रातही मॉक ड्रिल होणार आहे। कोकण किनारपट्टीवर मॉक ड्रिल घेण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत। ह्या मॉक ड्रिलची तयारी कशी महाराष्ट्रात सुरू आहे, काय सांगाल? निश्चितच या संदर्भात सर्व जे पालकमंत्री आहेत त्यांना सुद्धा आता प्रशासनाने हाय अलर्टचे आदेश दिलेले आहेत आणि प्रशासनाकडून ज्या प्रकारच्या सूचना येतात की अंतर्गत पातळीवर जो हालचालींना वेग आलेला आहे, त्यामुळे सर्व मंत्र्यांनी प्रशासनासोबत संपर्कात राहण्याचे सूचना यामध्ये समाविष्ट आहेत। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता थोड्याच वेळामध्ये ब्रीफिंग केलं जाणार आहे। त्यामुळे या चौंडी येथील होऊ घातलेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये सुद्धा आता या मॉकड्रिल संदर्भात चर्चा होण्याची दाट शक्यता आहे। विशेष करून आपण पाहत असू की मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे अशी जी महत्वाची शहरं आहेत महाराष्ट्रातील त्यांचा या मॉकड्रिलमध्ये समावेश केलेलाच आहे। मात्र याशिवाय जी संपूर्ण कोकण किनारपट्टी आहे, कारण आपल्याला माहिती आहे की ज्या प्रकारे हवाई दलाच्या माध्यमातून, भूदलाच्या माध्यमातून आपल्यावर हल्ला होऊ शकतो, त्याच्यामध्ये तिसरा महत्वाचा मार्ग आहे तो म्हणजे सागरी महामार्ग। आणि म्हणूनच या सागरी मार्गाच्या द्वारे जवळपास महाराष्ट्राला 720 किलोमीटर सागरी मार्ग असल्यामुळे तिथून कुठूनही शत्रूने हल्ला करता कामा नये या संदर्भातील मॉकड्रिलसाठी या बंदर वरीलच्या सगळ्या यंत्रणा आहेत त्या सुद्धा आहेत। आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे औष्णिक विद्युत प्रकल्प असलेली ठिकाणं असतील किंवा तारापूर सारखं महत्वाचं ठिकाण असेल, या ठिकाणीही याचा मॉकड्रिलचा समावेश करण्यात आलेला आहे, जेणेकरून भविष्यात जर युद्धजन्य परिस्थिती उद्भवली तर त्याला तोंड देण्यासाठी प्रशासन आणि महाराष्ट्र सज्ज असावा। मग एकूणच आता महाराष्ट्रातील यंत्रणा सज्ज झाल्याचं म्हणता येईल। निश्चितच धन्यवाद चेतन, तुम्ही दिलेल्या या अधिकच्या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।